तर प्रियानो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता जे वर्ष सुरू होणार आहे, आता यहुदी लोकांचं वर्ष सुरू होतं 23 किंवा 24 सप्टेंबरला, आणि हे वर्ष असणार आहे जुबिली इयर. तर जुबिली वर्षामध्ये जे आहे रॅप्चर होऊ शकतं आणि नंतर क्लेशचा काळ सुरू होऊ शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड मून. आता हे जे ब्लड मून जे आहे हे इस्रायलमध्ये दिसणार आहे, आणि हे जे आहे हे जुबिली वर्षाच्या सुरुवातीला दिसणार आहे, म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आता या वर्षी जे आहे, यावर्षी मार्च महिन्यात, पुढच्या वर्षी मार्च महिन्यात पण ब्लड मून आहे, पण ते इस्रायलमध्ये दिसणार नाही आहे. म्हणून हे जे ब्लड मून जे आहे, जे सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत, तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्याला तुम्ही म्हणू शकता की रक्तचंद्र असे म्हणू शकतो, किंवा पूर्ण चंद्रग्रहण.